निघायचं. इरफान गुड मॉर्निंग. अरुण गुड मॉर्निंग. दर्शन गुड मॉर्निंग. आणि सर्वांना गुड डे. चला हिंगोलीकडे आगे कुछ मस्त. सावधान. आता सावधान विश्राम नाही आता लगेच. बरोबर 5:45 वाजता चालायला सुरुवात केली. रस्ता पण एकदम छान आहे, हो की नाही? मस्तपैकी. मेन म्हणजे मोठा फ्लायओव्हर लागला. मग फ्लायओव्हर आला की मला जाम आनंद येतो, आनंद वाटतो. आणि मी आपला फ्लायओव्हर पूर्ण केला आणि निसर्गाचा आनंद घेतोय. शिवाय थोडासा चहा पण घेतला. समोर धाबा दिसला छानपैकी आणि चांगला धाबा होता. मग आता विशेष म्हणजे आता समोर एक फॅमिली धाबा होता. तिथे गाय आणि वासरू छानपैकी दिसलं आणि हरिण पण. त्याची प्रतिमा दिसली. मग ते दर्शनला सांगितलं फोटो काढ, कारण मला नेहमी आवडतं ते, हो की नाही, गाय आणि वासरू. म्हणून मी ते सगळं बघितलं छानपैकी. आनंद होतोय चालण्याचा. बऱ्याच दिवसांनी एक्सप्रेस हायवे मिळालेला आहे, हो की नाही? काहीच त्रास नाही, काहीच नाही. निवांतपणे फक्त चालत राहायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं म्हणत मस्त. चला किलोमीटर होत राहतील, हो की नाही? आज पारतो उद्यापर्यंत हिंगोली पूर्ण. यस, सर्वांना सुप्रभात. यस. काही त्रास नाही, काही नाही. खरंच पायालाही काही त्रास नाही. मस्त. बघ, एकाच वेळी ते हळद आहे, तिकडे निलगिरी आहे, तिकडे गव्हाची शेती आहे. काय काय दिसायला दिसतंय. अरे दर्शन, गुड मॉर्निंग आहे. आणि अजून मेन म्हणजे काय माहितीये का, सकाळी 7-8 किलोमीटर झाले चालून
रस्ता पण छान आहे, तसेच सृष्टी सौंदर्य पण छान आहे. आणि आता इथे जे हॉटेलमध्ये आपण आलेलो आहोत, अशोका हॉटेल, ते एकदम छान, झकास. आणि मेन म्हणजे मला इथे काय आवडलं माहितीये का, सुविचार भरपूर आहेत. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, कृष्ण आणि राधा तेही फोटो आहे, हनुमान आहे, तसेच माझे सगळं प्रेरणास्थान आहे ना, हो की नाही. फारच सुंदर आहे हॉटेल. म्हणून साहजिकच मला असं इच्छा झाली की याचा व्हिडिओ जरूर काढावा. काही दर्शन, काही नाही तर ट्रकच्या दांड्याला मी पकडलंय, पण ते ट्रकला पकडून मी जाणार नाही, फक्त पायाला जरा आराम म्हणून मी हे करतो. दर्शन, आता आज आपण छान चालणं झालेलं आहे. किमान 11-12 किलोमीटर झालेले आहेत आणि आता गाडीलाही बोलवलं आहे. थोड्याच वेळात गाडी येते, दिसते मला. मग मस्तपैकी नाश्ता करू आणि पुन्हा चालायला सुरू करू, हो की नाही. मस्तपैकी आज 30 किलोमीटर चालण्याचं माझं ध्येय आहे. बघूया, जमलं तर छान, एकदम मला खात्री आहे होणार होणार होणार. मस्त, चला. प्यायचं पाणी आहे ना? बर. काय? अरे छान आली, गाडी पण आली, अरुणने आणली, गाडी आणलेली. मस्तपैकी आता डिझेल भरूया, हो की नाही. अरे इंजिनला डिझेल पाहिजे ना, जसं आपल्याला जेवण लागतं तसं इंजिनाला डिझेल पाहिजे, हो की नाही. त्याशिवाय कसा प्रवास होणार. मग सगळे व्यवहार चालणार कसे. इरफान, और पानी भी है, पानी भी मिलेगा. और क्या चाहिए? पैदल आ रहे थे ना, गाड़ी में तुम आए, मैं बोला पैदल आ रहे, दूसरा कोई है, वो तुम्हारे साथ. बता भाई, क्या बाबा बताएंगे ना. अरे तू बता भाई. वो बाबा पैदल चलते हैं पूरा पूरा, हाँ पूरा महाराष्ट्र. तुम गाड़ी पीछे पीछे आते. हाँ, वो अभी डीजल डालने गाड़ी में लगा बैठती नहीं. नहीं, गाड़ी में नहीं बैठते हो. पूरा भारत घूम रहे, अभी महाराष्ट्र घूम रहे पूरा पैदल. इसमें रहने रोने खाने पीने की व्यवस्था, गाड़ी में सोना. आज 30 किलोमीटर से रुकना. रुकना अभी थोड़ी ना होएगा फट से. करने का ही है. हाँ, अभी दोपहर तो चला 11 30 हुआ. किलोमीटर. टाइगर है, अभी 11 किलोमीटर हुआ, तो अभी कितना हुआ? टाइगर जिंदा है, ऐसा भागने वाला टाइगर नहीं है. पूछ अंदर, हमारा नहीं है कुछ ऐसा होता है. तो आज 30 पे पहुंचेगा ना. हमें बोलने में क्या होता है, खुश रहने का, और क्या चाहिए. बस. चला हमारे घर नहीं गया हाँ, और आगे आप 2 किलोमीटर का होगा. बाबा तुमच्या आता 3 पदयात्रा झाल्या. 3. हो आता ही 4थी चालू आहे. हो. तर त्या 3 पदयात्रांचा अनुभव आणि आत्ताचा याच्यात तुम्हाला फरक काय जाणवतो. आणि विशेष म्हणजे टोल.
अरे त्यात बरं वाईट अनुभव येतातच, पण मोजके असे. पण ठीक आहे, जर एवढे 15-16 टोल गेले, पण फक्त 1-2 जण बाह्यात लोक भेटली आपल्याला, हो की नाही. बाकीचे ठीक आहेत. आणि शेवटी महाराष्ट्र आहे ते असं ते सरळसोट असं देत नाहीत अभिप्राय. आला लक्षात? हा महाराष्ट्र आहे, लगेच देणार नाही, त्याला वेळ लागतो. लक्षात? आज सध्या आपण ना महाराष्ट्रात खास करून चालण्याचा यज्ञ सुरू केलेला आहे. माझा आणि माझ्या सासऱ्यांचा प्रयत्न एवढाच आहे, आम्ही त्या यज्ञामध्ये फक्त घामाची आहुती देऊ शकतो, हो की नाही. मध्ये मध्ये ना ते चांगले कामकरी मिळतात, मग त्यांच्याशी व्यवस्थित गप्पा गोष्टी केल्या की मला पुन्हा ऊर्जा मिळते आणि मला मग बिंदास मी चालू शकतो. खरी गोष्ट अशी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळे वरून बघत असतो ना रे, आणि त्या इतक्या इनोसंट महिला आणि पुरुष असतात की काम करतात बिचाऱ्या, हो की नाही. अशा लोकांना भेटण्यात मला आनंद मिळतो, त्यामुळेच मला ऊर्जा मिळते. आणि मला खात्री आहे हे मिशन पण, चौथं मिशन पण पूर्ण होणार, चांगल्या पद्धतीने होणार. ओके. आणि कसली अपेक्षा नाही, मेन म्हणजे आपल्या समाधानासाठी आपण करतो. ओके. जय हिंद. बोला. आता सकाळचं चालणं तर छानच झालं, किमान 20 किलोमीटर झालं. आणि शिवाय आता मस्तपैकी जेवण झालं, विश्रांती घेतली आणि आता चालायला सुरुवात करायची, हो की नाही. आज हिंगोली जवळजवळ पूर्ण करायचं. पूर्ण नाही होणार, 2-4 किलोमीटर ठेवायचं उद्यासाठी, हो की नाही. मग मजा येईल, हो की नाही. नमस्कार. जेवणाची वेळ कधी? जेवणाची वेळ कधी? हा, जेवणाची वेळ कधी असते? किती वाजता जेवता? 1 वाजता. हा, मी पण 1 वाजताच. हा, मग आम्ही 1 वाजता. मी पण तुमच्यासारखाच आहे. 1 वाजेपर्यंत, कुठं चालले तुम्ही आता? 1 वाजेपर्यंत चालायचं. हा. तुम्ही काम करता ना, हो. मग मी किमान चालायचं तरी काम करतो ना, म्हणून तर जेवण. गाव कोणतं? हा, कोणतं गाव? कोणतं गाव? कोणतं गाव विचारलं तर माझं गाव मुंबई. डोंबिवली ऐकून माहिती आहे? हो हो हो. डोंबिवली. हो, डोंबिवली. अरे वा, शिक्षणाचं माहेरघर. आलं सर. आणि कळवलं नाही जायचं. 21 वर्ष मी चालतोय. का बरं? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेदना देणाऱ्या वाटल्या म्हणून मी पुन्हा चालतोय. आता अगोदर भारत चालून झालेलं आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्र चालतोय. आणि अजून 2 असे लोक येतात, त्यांची चौकशी करतो. चौकशी करू शकतो ना किमान, हो की नाही. बाकी मी देऊ शकत नाही, फार तर आशीर्वाद देऊ शकतो कारण मी मोठा आहे. ठीक आहे ना. छान आहे, काम करा, माझे आशीर्वाद आहेत. चांगलं. आता 1 वाजता तुम्ही पण जेवणार आणि मी पण 1 वाजता जेवण. जेवण आहे का? हा, मग माझ्या मागे गाडी आहे ना, सोयी सगळं आहे. हो हो. मी डोंबिवली मुंबई पैदल. पैदल लय दूर संपूर्ण आहे. भारत मी पैदल केलेला आहे. किती चाललं माहितीये का? 12,752 किलोमीटर चालत आले. चालत सगळं भारत. आणि आता महाराष्ट्र. पाय दुखानात का बाबा? कसे दुखणार नाही कारण तुम्ही भेटता ना मला, हो बरोबर. त्यामुळे मला पुन्हा ताकद मिळते, ऊर्जा मिळते. नाही तर नुसतं चालत राहिलं तर काय मजा, हो की नाही. मला जरी भेटलं मध्ये, बोलावं लागतं. हा, मग मजा येते, आणि कुठून? पुन्हा ताकद मिळते. म्हणजे नेमकं कशासाठी करायला? हे बघा, आता छान मला आवडलं. मी का करतो? शांतता, शांतता, मानवता, ऐकून शिक्षण, पर्यावरण म्हणजे माहिती आहे, स्वच्छता वगैरे, शिक्षण, आपलं स्त्रियांचं शिक्षण,
कन्या भ्रूणहत्या, तुम्हाला माहिती आहे कन्या भ्रूणहत्या हो म्हणजे ते अगोदरच त्यांना मारून टाकतात हो कन्यांना. ते चांगलं नाही ना, ते होऊ नये म्हणून मी प्रचार आणि प्रसार करतो. असं आणि का? 5वं कारण म्हणजे बालमजुरी, छोटी छोटी मुलं कामाला लागतात, हा. हो की नाही, तेही मला वाईट वाटतं. या सगळ्या गोष्टीसाठी मी शाळा कॉलेजमध्ये जातो, शिवाय शेतकऱ्यांना भेटतो. ओके, आणि 1 वाजता जेवायचं हो. आणि मी पण 1 वाजता जेवण. गुड डे. गुड डे म्हणजे काय, आजचा दिवस सुखाचा हो. बस. चला मी बेस्ट ऑफ लक इथून पुढचा प्रवास टाकला. वा, कोण बोलते माहितीये का, वरून भगवान. छान. तसं नाही होत. इसको चलाओ 40 के स्पायडर मॅन येते तू. अभी वो गरम पानी है ना. बाबा यहाँ पे सबका क्या क्या नाम है, हा, क्या क्या नाम है सबका? पहिल्या ह्याचं सांगा, पहिल्या ह्याचं सांगा, कोणाचं? पहिल्या ह्याचं याचंच सांगा. सांगायचं. हा, ह्याचं सांगा, सांगा. छचुंदर. और इसका दर्शन का? अभी बोल दर्शन का? नहीं जाने दो, अभी मेरे सुनना चाहिए. देखो स्पाइडरमैन भी बोला, वो नहीं सुना तूने? वो अच्छा है. अच्छा. Spiderman. ये वो डाला क्या तूने उसमें? क्या ये आनंदाची गोष्ट म्हणजे आज संध्याकाळी 4 वाजता हिंगोली पार केलं आणि आता नांदेडकडे वाटचाल सुरू केलेली आहे. आणि आता इथे मुक्काम केलाय मराठवाडा धाबा कळंबा, इथे आम्ही मुक्काम करतोय. आणि हिंगोली हा जिल्हा म्हणायला हरकत नाही. आणि उद्या जेवणही मस्तपैकी झालेलं आहे, हो की नाही. अरुणने छान जेवण केलेलं आहे. जेवण म्हणजे आपलं भात आमटी, हो की नाही. आणि निवांत आम्ही झोपणार आणि उद्या सकाळी मात्र 5:45ला नेहमीप्रमाणे चालायला सुरुवात करणार. नांदेड 3-4 दिवसामध्ये पूर्ण करायचा विचार आहे, म्हणजे तो पूर्ण करणार आपण, हो की नाही. आणि आता मस्तपैकी सगळ्यांसाठी शुभरात्री.